आता ह्या पद्धतीची आकृती म्हटलं आपण, जे दिसते त्याला काय म्हटलं, शंकू. शंकू मध्ये काय दिसत आहे, इथं त्रिज्या. शंकू म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे कोन है ना, आपण आईस्क्रीमचा कोन, जोकरची टोपी है ना, ग्राउंडवर जे आपण धावतो लाल पिवळा निळा ते असते ठेवलेलं है ना, ते शंकू आकृती आकाराचं असते, बरोबर. ठीक, शंकू. मग आता त्याला असं त्रिज्या, हिला म्हणतो आपण उंची, आणि शंकू ते पुन्हा कन्सेप्ट असन तो म्हणजे यल, यलला म्हणतो आपण तिरकस उंची. म्हणजे शंकूला दोन उंच्या असन, एक फक्त उंची म्हटलं, लक्ष द्या, फक्त उंची म्हटलं तर बाय डिफॉल्ट उंची कशी असते, सरळ. तुम्ही पाहना, तुम्हाला विचारलं मी, अरे तुझी उंची काय आहे, तर तुम्ही असं विचारता का प्रश्न की सर आडवी तिरकस उंची सांगू का सरळ उंची सांगू, असा प्रश्न करतो का आपण, नाही है ना. बाय डिफॉल्ट उंची कोणती असते, सरळ. ठीक आहे ना. मग फक्त उंची म्हटलं तर उंची काय होईल, सरळ. पण या गणितात एक कन्सेप्ट आहे, तो म्हणजे तिरकस उंची. हा, ते तिरकस उंची. ओके, क्लिअर, चालेल. मग शंकूला काय असेल, घनपट. आता एक गोष्ट परमनंट लक्षात ठेवू, शंकूचं घनपड हे वृत्तचितीच्या घनपडाच्या 1/3 असते. काय बोललो मी, शंकूचं घनपड वृत्तचितीच्या 1/3 असते. ठीक आहे, एक वाक्य परमनंट लक्षात ठेवू, शंकूचे घनपड वृत्तचितीच्या घनपडाच्या 1/3 असते. कसं तर पहा, अशा पद्धतीची जी आकृती असते, अशा पद्धतीची, तिला आपण काय म्हणतो, वृत्तचिती. म्हटलं याला म्हणतो आपण वृत्तचिती. मग जर हे असं केलं तर काय तयार होते, शंकू. पडत आहे, शंकू. आणि हे असंही असते, अजून असं असते ना. ठीक, शंकू म्हणजे जेवढं वृत्तचितीचं घनपड असेल त्याच्या भागेला 3 कोणाचं बनते, शंकूचं घनपड. पण केव्हा, शंकूची तळाची त्रिज्या आणि वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या कशी लागत, समान, सारखी. पटत आहे, ठीक. पण तुम्ही परमनंट लक्षात ठेवा, शंकूचं घनपड वृत्तचितीच्या घनपडाच्या 1/3 असते. ठीक, म्हणून वृत्तचितीचं घनपड होतं पायार वर्ग h, त्याला 1/3 भागेला 3 केलं तर काय बनलं, शंकूचं घनपड. क्लिअर, चालेल. शंकूचं वक्र पृष्ठफळ पाठ करा, पायार एल मोस्ट इम्पॉर्टंट आहे, याच्यात यल आहे, एच नाही. यल म्हणजे तिरकस उंची, पाय आर यल, शंकूचं वक्र पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ कसं होते, तर शंकूचं वक्र पृष्ठफळ तर आलं, वक्र पृष्ठफळ म्हणजे खालचा भाग येईन का, नाही. आपण जर तंबू उभा करायचा असला आपल्याला तंबू, तर आपण फक्त काय बांधतो, कापड, खाली जमिनीवर कापड लावत नाही, तिथं मग आपण चटई वगैरे असं दुसरे वस्तू आपण टाकून देतो. पडलं ते, फक्त तंबू बांधायचा असेल तर काय लागल, वक्र पृष्ठफळ. पडत आहे, ठीक, वक्र पृष्ठफळ. पण एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र पृष्ठफळ तर आलंच आलं, आणि अजून खालचा पण भाग आला. खालचा भाग कसा असेल, वर्तुळ. मग हे झालं वक्र पृष्ठफळ आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ, याची बेरीज जर केली तर काय भेटते, एकूण पृष्ठफळ. या दोघातून कॉमन कोण निघाला, पायार, कंसात राहिला इचा यल इचा आर. तुम्ही आर अधिक यल म्हणा किंवा यल अधिक आर म्हणा. ठीक, हे झालं एकूण पृष्ठफळ. तिरकस उंची म्हणजे काय असते, तर आपण पाहिलं या पद्धतीला आपण काय म्हणतो, तिरकस उंची. तो वेगळं काही नाही, इथं लागला पायथागोरस प्रमेय. तिरकस उंची म्हणजे कर्णच काढला, आणि आपण म्हटलं होतं की भूमितीचे कर्णाचे फॉर्म्युले वर्गमुळाच्या आतमध्ये. मग या युनिटमध्ये शंकू नावाच्या टॉपिकमध्ये एक यल असन, एक आर असन, एक एच असन. मग यल काढायचा आहे तर आर आणि एच या दोघाला आतमध्ये टाकलं, दोघाचाही वर्ग केला. जसं आपण इष्टिका चितीत पाहिलं होतं, एल बी एच, वर्गमुळाच्या आतमध्ये यल वर्ग अधिक बी वर्ग अधिक एच वर्ग. तसंच इथं यल बरोबर तिरकस उंची बरोबर वर्गमुळाच्या आतमध्ये आर वर्ग अधिक एच वर्ग. पटत आहे, ठीक. तर हे सगळे फॉर्म्युले आहे ना, ठीक. आणि ही आहे शंकू. ठीक, चाल. आता याच्यावर आपण काय घेऊ, गणित है ना. या गणितात एका शंकूची त्रिज्या दिलाय 21 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला शंकूची त्रिज्या किती आहे, 21 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि उंची म्हणत आहे 28 सेंटीमीटर. पहा इथं शब्द काय, उंची. मग उंची म्हणजे काय घ्यायला लागल, हाईट.
ती हाईट किती दिली आपल्याला 28 सेंटीमीटर. ठीक आहे, ओके. अजून आपल्याला गणितात तिरकस उंची माहीत नाही. ठीक आहे, चालेल. म्हणजे गणितात दिले आहे त्रिज्या आणि उंची. तुम्हाला म्हटलं शंकूची काय काढा, तिरकस उंची. हाच आपला प्रश्न आहे, तिरकस उंची किती. मग आपण इकडे आता तिरकस उंचीचा फॉर्म्युला अप्लाय करू. तिरकस उंची L बरोबर है ना वर्गमूळाच्या आतमध्ये r वर्ग अधिक h चा वर्ग. ठीक आहे, फॉर्म्युला आहे तिरकस उंचीचा. मग r वर्ग, तर r किती दिला 21, म्हणजे वर्गमूळाच्या आतमध्ये 21 चा वर्ग अधिक h किती आहे 28, 28 चा वर्ग. ओके, ठीक. मग आता 21 चा वर्ग आपल्या पाठ येणार आहे किती 441. 28 चा वर्ग 784. नाहीच तर पहा 28 चा वर्ग 8 8 64, 64 चे 4, 8 किती 6, 8 2 16, 16 2 32, 32 आणि 6 38, 38 चे 8, 8 चे किती 3, 2 2 4, 4 आणि 3 7, 784. ठीक, ओके. दोघांची काय करू आता बेरीज. 4 आणि 1 5, 8 आणि 4 12शी 2, पुन्हा 8चा 1. आता 8 आणि 4 12, 1225. मग आता याचं काय घेणे वर्गमूळ. L बरोबर किती मग 35. काय मीटर सेंटीमीटर. म्हणजे आता तिरकस उंची भेटली 35 सेंटीमीटर. मग गणितात तिरकस उंची झाली 35 सेंटीमीटर. ठीक आहे, इथपर्यंत है ना. 1225 चं वर्गमूळ 35, कारण 3 चौक 12, 5 5 25. ठीक आहे, चालेल. मग आता आपल्याला तिरकस उंची माहित आहे. अजून काय काढा म्हणते तो घनफळ काढा. म्हणजे या गणितात आपण सर्वच काढून घेऊ. ठीक आहे, चाल. मग जर घनफळ काढा म्हटलं तर आता घनफळाचा फॉर्म्युला. मग घनफळ बरोबर मग शंकूचे घनफळ 1/3 गुणेला है ना पाय r वर्ग h. हा होते. ठीक. मग इथं होईल 1/3 गुणेला पायची किंमत 22/7, r किती आहे 21, 21 गुणेला 21 आणि h ची किंमत किती आहे 28. ठीक आहे, चालेल. म्हणजे h गणितात आहे 28. मग 7 त्रिक 21, 21 काय झाले कॅन्सल. 22 गुणेला 28 डायरेक्ट होते ना 8 2 16 आणि 2 त्रिक 6. आपण काय केलं 22 गुणेला 28 आणि पुन्हा गुणेला काय आता 21. बस 616 गुणेला किती करू 21. मग 616 गुणेला 21 पहिले 1 न गुणू है ना किती येते 616. आता किती न गुणू 2 न. साइन 2 12, 2 1 2 ने 3 आणि साइन 2 12 किती येते 12936. पटत आहे. ठीक. मग याचा गुणाकाराला 12936. एकक काही घनफळाचं सेंटीमीटरचा क्यूब. पटत आहे. घनफळाचं एकक सेंटीमीटर क्यूब है ना. ठीक. हे झालं आपलं घनफळ. आता आपल्याला काय काढा म्हणते तो वक्र पृष्ठफळ. मग वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला है ना वक्र पृष्ठफळ बरोबर पाय r l. पटत आहे पाय r l. मग पायची किंमत 22/7 गुणेला r ची किंमत 21 गुणेला l ची किंमत 35 है ना. ठीक. 35 म्हणजे मला हे समजलं जर वक्र पृष्ठफळ काढायचं असेल तर गणितात l काढायचं लागत. कारण l काढायचं लागत दिली नसते गणितात. पटलं. ठीक. l मग ती काढा लागन आपल्याला या फॉर्म्युल्यानं. ठीक. मग आता 7 5 35. बस 22 गुणेला 5 करा किंवा 22 गुणेला 5 1 5, 5 2 10 आणि आता 22 न 105 ला गुणून घेऊ. मग 105 गुणेला 22. पटत आहे. ठीक. आता 105 गुणेला 22. आता 5 2 10 आणि 2 1 2 पुन्हा 210 किती रे 2310. म्हणजे आपलं वक्र पृष्ठफळ आलं 2310. एकक काही सेंटीमीटरचा वर्ग. ठीक. मग अशा पद्धतीने तुम्ही तिरकस उंची काढू शकता, घनफळ काढू शकता आणि वक्र पृष्ठफळ. क्लिअर. आता काढू आपण एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ बरोबर
पाय आर कंसात आर अधिक या, हा आहे आपल्या एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला. ठीक, मग आता पायची किंमत 22/7 गुणिला आर रे 21 है ना. ठीक, आणि आता कंसात 21 अधिक 35 झालं. ठीक, मग इथं 7 त्रिक 21 आणि आता करायचं आहे 22 गुणिला 3 66 गुणिला 5 ने 6 आणि 3 आणि 2 5 65 गुणिला 56. ठीक आहे, मग आता 66 गुणिला 56. ठीक, ओके. मग आता 66 गुणिला 56 करू इकडे सेपरेट. 56 गुणिला 66 6 7 36 6 पंच 30 3 33 पुन्हा 336 काही खाली 3696 म्हणजे आपल्या गणिताचं उत्तर येईल 3696. ठीक, घ्या मग. एका शंकूची उंची दिली 18 सेंटीमीटर. आता आपल्याला गणितात हाईट माहित आहे 18 सेंटीमीटर आणि घनफळ दिलं आणि शंकूच्या तळाची काय विचारली? त्रिज्या. ठीक आहे, तळाची त्रिज्या विचारली. मग घनफळ दिलाय ना, मग शंकूच्या घनफळाचा फॉर्म्युला पाहू बरं काय होतं. पहा, शंकूचे घनफळ बरोबर काय फॉर्म्युला आहे? 1/3 पाय आर वर्ग एच झालं. ते मग 1/3 पायची किंमत 22/7 गुणिला आर ची किंमत माहिती आहे का नाही, ती तर शोधायची आहे. म्हणून आपण काय घेऊ? आर चा वर्ग आणि गणितात एच दिलाय का? हो, 18 झालं. ते आणि इकडं आपल्याला घनफळ किती दिलं? 924 झालं. ते बस. आता काय करणे? कॅल्क्युलेशन आपण काय करू? 7 त्रिक 21 हे इकडं नेऊ, 22 18 इकडं आणू, म्हणजे 924 गुणिला 21 भागेला 22 गुणिला 18 बरोबर काय? आर चा वर्ग. ठीक आहे, मग आपल्याला माहिती आहे 11च्या पटीतली संख्या जर असेल तर आपण भाग देतो. 11 दोने 22 11 8 88 4 राहिले 44 झाले. 11 चौक 44. ठीक आहे, परत अजून 2 न भाग जाते है ना. ठीक, द्या 2 न भाग देऊ. ठीक, पहा बेक बे बे चौक 8 बे दोने 4 इथपर्यंत. ठीक आहे, आता याला किती न भाग जाते? पुन्हा अजून 3 न है ना. ठीक, आता 3 न जाते, पुन्हा अजून 6 न जाते है ना. ठीक, आणि इकडे 6 न जाते. पहा, साइन 3 18 साइन 7 42 3 1 3 3 7 21 7 7 49 बरोबर आर चा वर्ग. दोन्ही बाजूचं वर्गमूळ. मग आर बरोबर किती रे? सेंटीमीटर. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर येईल 7 सेंटीमीटर. घ्या मग. आता या गणितात काय म्हटलं? एका शंकूचं काय दिलाय? घनफळ 9856 घन सेंटीमीटर. जर त्याच्या तळाचा व्यास, मग आपल्याला माहिती आहे ना व्यासाच्या अर्धी काय असते? त्रिज्या. मग व्यास दिलाय 28 तो त्रिज्या किती असेल? 14 है ना. ठीक, आणि अजून इथं काय दिलाय? बस झालं, एक घनफळ माहित आहे. मग आपल्याला विचारली शंकूची उंची. उंची म्हणजे कशाची किंमत काढायची? हाईटची. आणि पुन्हा इकडे विचारली तिरकस उंची पण किती, दोन्ही उंच्या विचारल्या. ठीक, मग आता घनफळावरून आपण काय काढू शकतो? उंची. आणि उंची आणि त्रिज्याच्या आधारे काय काढू शकतो? तिरकस उंची. ठीक आहे, चालेल. मग आपण आता घनफळाचा फॉर्म्युला लिहू. घनफळाचा फॉर्म्युला आहे 1/3 पाय आर वर्ग एच. याच्यात एच आहे. मग आता घनफळ गणितात दिलाय 9856. 1/3 गुणिला 22/7 गुणिला आर आहे 14. मग 14 गुणिला 14 गुणिला काय? एच है ना. ठीक, बस. आधी सुरुवातीला तुम्ही तर असंही करू शकता 7 1 7 7 2 14. ठीक, इकडचं सगळं इकडं घेऊन जाऊ है ना. ठीक, आता 9856 हा भागाकारातला गुणिला 3 जाईल आणि हे सगळं गुणाकारातलं भागाकारात जाईल. 14 2 28 बरोबर काय? एच.
झालं ठीक. मग आता एकतर 28 गुणिले 22 डायरेक्ट करू, नाही तर 22 न भाग देऊ. ठीक आहे चालेल. आता 11 दुणे 22 होते, 11 दुणे 22. परत अजून इथं 11 8 88 है ना, 11 8 88. परत किती राहिले 10 105, 11 9 99 इथपर्यंत ठीक आहे. 105 मधून 99 गेले किती 6, मग 11 सक 66. अजून 2 न भाग देऊ है ना ठीक. पहा आता इथं भाग जाते 42 8, पुन्हा 42 8 8 16, म्हणजे वर राहिले 448 गुणिला किती 3 भागेला 28 बरोबर काय रे यच. ओके ठीक. आता पहा बरं इथं किती न भाग जाते तो, आता 28 न भाग देऊ. पहा आता भाग जाते, आपण दिला 4 न भाग, 4 7 28, पुन्हा 4 1 4 4 1 4, आता 4 2 8, परत 7 न भाग दे. पहा 7 1 7 किती राहिले 4, 7 सक 42, 16 2 32, 16 3 48, म्हणजे हाईट किती निघाली 48, जे आपल्याला पाहिजे होतं उंची किती 48. बस कॅल्क्युलेशन आहे, आपल्याला भाग तोडणं आहे. हाईट किती आली 48. आता आपल्याला काय काढा म्हणते तो, तिरकस उंची L बरोबर काय फॉर्म्युला आहे, वर्गमुळाच्या आतमध्ये r वर्ग अधिक h वर्ग. झालं ठीक. मग r चा वर्ग 14 चा वर्ग लिहिला आपण, 14 चा वर्ग अधिक h वर्ग म्हणजे 48 चा वर्ग आहे ना रे. मग 14 चा वर्ग किती 196, 48 चा वर्ग 50 च्या जवळची मेथड. 48 म्हणजे 50 - 2 25 - 2 23 0 4, 48 चा वर्ग 23 0 4. आपण नाही शिकत का पहिल्या युनिट मध्ये 48 चे वर्ग काढणं, बेसिकच्या लेक्चर मध्ये आहे ना ठीक. मग 48 चा वर्ग किती 23 0 4. मग आता 6 4 10 0, परत हातचा 1 9 10 0, पुन्हा हातचा 1 है ना ठीक. 3 2 5 आणि किती 2, किती आले 2500, आणि 2500 चं वर्गमूळ 50. म्हणून लांबी तिरकस उंची किती मग 50, कशात दिलाय सेंटीमीटर है ना ठीक. मग याचं किती तिरकस उंची 50 सेंटीमीटर आणि उंची किती 48 सेंटीमीटर. घ्या मग एका शंक्वाकृती तंबूची उंची दिली 10 मीटर आणि तळाची त्रिज्या दिली 24 मीटर. हे बघा तंबूची उंची, इथं फक्त शब्द उंची आहे म्हणून आता उंची कोणती घ्यायला लागल, सरळ यच है ना. हा तर ती दिली आहे 10 मीटर. ओके, आणि तळाची त्रिज्या r जी दिली आहे 24 मीटर. ओके, आणि आता आपल्याला काढायचं आहे तंबूची तिरकस उंची. मग तिरकस उंची काढणं म्हणजे काय काढणार L. मग L म्हणजे r स्क्वेअर अधिक h स्क्वेअर. झालं ठीक. L म्हणजे तिरकस उंचीचा फॉर्म्युला. मग r चा वर्ग म्हणजे 24 चा वर्ग, तुम्ही डायरेक्ट लिहू शकता 574. h म्हणजे 10 चा वर्ग. मग आता 24 चा वर्ग 574, 10 चा वर्ग 676, आणि 676 चं वर्गमूळ किती 26. म्हणून L बरोबर किती 26. काय रे एकक मीटर. म्हणून तिरकस उंची झाली 26 मीटर. झालं ते. आता आपल्याला काय म्हणते तो, त्या तंबूला लागणारा एकूण कापड किती. कापड काढणं म्हणजे काय काढणं आहे, वक्र पृष्ठफळ. म्हणून तंबूला लागणारा एकूण कापड किती, तर मला इथं काढणं आहे वक्र पृष्ठफळ. जेवढं वक्र पृष्ठफळ असेल तेवढा काय लागेल कापड तंबू बांधण्यासाठी. ओके ठीक. मग वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला पाय r l, म्हणून पहिली काढा लागली तिरकस उंची. पडतंय ठीक. ओके, मग पायची किंमत 22/7, r ची किंमत 24 आणि l ची किंमत आहे 26. पडतंय ठीक 26. आता
22/60 7 भाग जाते का कोणाला नाही. मग या कंडिशनला तुम्ही इथं पायची किंमत किती घेऊ शकता 3.14 पडलं. मग 3.14 गुणेला 6 चूक 24 आणि बेत्रिक 6 624 गुणेला 3.14 समजलं ते. बस आता 314 आणि 624 चा काय करणे गुणाकार पडलं ते. म्हणजे 624 आणि 314 चा गुणाकार तेच आपल्या गणिताचं उत्तर असेल. मग हा गुणाकार आपण शाळेच्या मेथडनं करून घेऊ. ठीक. मग आता पहा 624 गुणेला 314 पहिले 4 न गुणू 4 चूक 16 4 2 8 ने 9 6 चूक 24 एक घर सोडून देतो. 1 न जर गुणलं तर 30 संख्या रिपीट होईल. परत आता 2 घर 4 त्रिक 12 12 2 पुन्हा आजचा 1 3 2 6 ने 7 साइन त्रिक 18 काय करू बेरीज 9 4 13 परत 1 2 2 4 4 8 ने 1 9 6 2 8 7 15 5 1 19 किती आला 19 59 36 19 59 36 आणि पॉइंट किती करानंतर 2 म्हणून आपल्याला किती कापड लागल तर एवढा मीटरचा वर्ग. ऑप्शन मध्ये 1960 असेल तरी टिक कर जा है ना. पॉइंट व्हेरी थोडंफार इकडं तिकडं 1959 असेल तरी टिक कर जा पडलं ते. एवढा कापड लागेल मग घ्या. या गणितात म्हटलं शंकू आकाराच्या कागदाच्या टोपीची उंची. ओके. आता कागदाच्या टोप्या बनवायच्या म्हणजे मागच्या गणितात आपण तंबू बांधला होता. आता कागदाची टोपी पण टोपी जर बनवायची असेल कागदाची तर इथं सुद्धा काय काढा लागल वक्र पृष्ठफळ. का कारण कागद आहे म्हणून नाही, कारण ती टोपी आपली डोक्यात पण गेली पाहिजे ना. तर खालचा भाग ओपन ठेवा लागेल ना पूर्ण. येता लक्षात ठीक. म्हणून आपल्याला अशा पद्धतीनं टोप्या बनवायच्या ठीक शंकू आकाराची है ना. ठीक शंकू. मग या गणितात त्याची उंची दिली. आता उंची म्हणजे काय होते सरळ. नेहमी उंची आपण सरळ घेऊ. किती दिली 24 सेंटीमीटर झालं ठीक उंची. आता त्याच्या तळाची त्रिज्या दिली म्हणजे आर किती दिली 7 सेंटीमीटर. अशा किती बनवायच्या म्हणते 10. अशा 10 बनवायच्या. म्हणून आपण पहिले आता एका टोपीचं काढू वक्र पृष्ठफळ त्याला किती न गुणू 10 न. 10 टोप्याचं काय भेटत वक्र पृष्ठफळ है ना ठीक. आणि आपल्याला काय म्हणते 10 टोप्या तयार करण्यासाठी किती कागद लागेल सिंपल म्हणून है ना ठीक. मला काढायचं आहे वक्र पृष्ठफळ. येतं लक्षात वक्र पृष्ठफळ. मग 10 टोप्यांचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ. मग वक्र पृष्ठफळाचा फॉर्म्युला काय पाय आर एल. पाय आर एल आणि गुणेला किती करू 10. मग गणितात एल ची किंमत माहित आहे का. मग सगळ्यात पहिले मला काय शोधा लागेल एल. इथं म्हटलं का एल शोधा नाही पण आपल्याला शोधा लागत समजलं. मग एल कसा शोधतो तर एल साठी वर्गमुळाच्या आतमध्ये आर वर्ग अधिक एच वर्ग. मग वर्गमुळाच्या आतमध्ये आर म्हणजे 7चा अधिक एच म्हणजे 24चा वर्ग. मग 7चा वर्ग रे 49 24चा वर्ग 576 576 आणि 49 ची बेरीज 625 आणि 625 चं वर्गमूळ 5. मग गणितात 25. मग गणितात लांबी तिरकस उंची किती 25 झालं. मग इथं वापरू आता 22/7 गुणेला आर किती 7 आणि एल किती 25. कारण एल किती झाली आता 25 झालं ठीक. आणि गुणेला किती करू मग 10. बस हे 7 7 कॅन्सल. आता 22 गुणेला 25 गुणेला 10. आता 25 2 50 हाची किती 5. 25 2 50 आणि 5 55 आणि गुणेला 10. एकक काय याचं सेंटीमीटर म्हणून चौरस सेंटीमीटर. सेंटीमीटरचा वर्ग एवढा काय लागत कागद 5500 चौरस सेंटीमीटर. चला घ्या मग.